तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आम्ही आता फिरायला चाललो आहे. तर थोड्या वेळात समजेल तुम्हाला कुठे चाललो आहे आम्ही फिरायला. तर माझ्यासोबत आहे ना सर्व फॅमिली आहे आमची. तर माझ्यासोबत आहे माझी दीदी आहे आणि भाव आहे ऋतू, त्याच्यानंतर समूह आहे, नियती आहे आणि आत्ते आणि काका आहे. तर सर्व माझ्या बहिणी आहेत, भाव आहे आणि खूप दिवसांनी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पडणार आहे. तर आपण नक्की बघा. आणि आता आपण आहोत दिव्यामध्ये आहे. तर बघू शकता असा दिव्याचं स्टेशन. तर मित्रांनो, अशा रीतीने आपल्या याच्यावरती ट्रेन लागल्या आहे. कर्जत, आपण कर्जतवरून जाणार आपण खोपोलीला. तर माझ्या सर्व बहिणी आहेत. एक खडूस बहीण आणि मोठी बहीण, त्यानंतर समूह आहे आणि हा आपला भाव आहे. आपण पण हा पण आहे ना इंस्टावर रील्स टाकत असतो. तर याच्या मी तुम्हाला दाखवतो, ID टाकतो ते स्क्रीनवरती. तर पेजला फॉलो करा त्याच्या. तर नक्की त्याला फॉलो करा. तर आपण दिवा नगरीमध्ये आहे, तुम्ही बघू शकता दिवा स्टेशन. तर मित्रांनो, तर अशा रीतीने आमची ट्रेन येते आहे. आम्ही आता 3 नंबर प्लॅटफॉर्मवर आहे. तर कर्जत ट्रेन पकडणार. कर्जतवरून आपण खोपोलीला. ते बघू शकता, पाणी वरून पडतोय आणि पाणी पावसाचा पितोय. अजून वाढवतोय पाणी. मित्रांनो, ट्रेन आले अशा रीतीने. हे ट्रेन आल्या अशा रीतीने. कर्जतवरून खोपोली ट्रेनला गर्दी आहे. आपण आता कर्जतला पोहोचलेलो आहोत, तुम्ही बघू शकता. आणि आपल्यासोबत आता सर्व उतरले आहेत. तर 5 मिनटं झाली उतरून. तर असाच लास्टपर्यंत ब्लॉग बघत राहा. आणि आपल्या चॅनल कोण नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण आता खोपोलीला पोचलो आहे. तर अशा रीतीने बघू शकता. आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा अशीच. तर आता खूप गर्दी होती ट्रेनला. तर व्हिडिओ काही ट्रेनमध्ये केली नाही. तर बघू शकता. तर तिकडं जाऊन मी तुम्हाला दाखवतो सर्व. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा. मित्रांनो, आपण अशा रीतीने पोचलो आहे गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. तर तुम्हाला दाखवतो वॉटरफॉल. भारी एकदम वाटतंय. अशा रीतीने आपण खोपोली मठांच्या गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये पोचलो आहे. हे बघ, इकडे ये बा, ये इकडनं जाऊया. असा ते जाऊन दे, चल इकडनं आपण जाऊया असा.
तर मित्रांनो आपण बघू शकता एकदम खूप सुंदर मंदिर बांधलं आहे आणि एकदम कोरीव काम पण एकदम भारी केलं आहे. एकदम परफेक्ट आहे. हे आपण कुठून आलो आहे? आपल्याच तर लाईनीत एवढा जागा भेटणारच नाही कधी लाईनला. आणि एकदम इथं असं भारी व्ह्यू आहे. आणि तो मगाशी वॉटरपूल दाखवला तिकडनं हा पाणी येतो वरतून. ती राहून देते ना. हां 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 सेम. एकदम भारी असा व्ह्यू आहे. नजारा एकदम. आणि पाणी वाटतंय इथे खोल आहे खूप वाटतंय. तेच म्हणतो दर्शन घ्यायला जातं. काय करू लाईनीत जाऊया. हा हीच ती जागा एकदम भारी. खूप कोरीव काम मस्त केलं आहे आणि खूप शांतता वातावरण आहे आणि एकदम जागा पण भारी आहे. नाही जेवणाची नाही, दर्शनाची लाईन आहे. एकदम खूप सुंदर मंदिर बांधलं आहे. तर तिथे येऊन तुम्ही शांतता मन करू शकता तुम्ही. तर खूप मोठं मंदिर आहे. खूप मोठी लाईन आहे.
दर्शनासाठी. तर मित्रांनो आता आम्ही जेवण बिवण सर्व चाललोय गुफेमध्ये. तर तुम्हाला दाखवतो. तर असंच लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहा. खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे तुम्ही. आणि इकडून मोठे मोठे झरे वाहत आहेत बघू शकता तुम्ही. आणि धबधबे पण खूप आहे तिकडे. तर असा हिरवगार असं वातावरणमध्ये हा असा गगनगिरी महाराजांचा मठ आहे. तर खूप सुंदर. मग आता किती लांब आलो एवढा तर बघितल्याशिवाय जायचं तर कधीतरी येऊ तर येऊ. आता आलो तर जायला पाया पडून आलो तर आलो नाही तर नाही तर नाही. बरोबर की नाही. हा तोच मगायचं असलं गवळी नाही. हा वाटतं हा हा उंबर आहे. हा काय हा हा ना. हा रे गावच आहे सर्व. जाऊन दे घेऊन. इकडे वरती गुफा आहे बघूया जाऊन. अरे बाप रे इधर किधर गया वो. हा इकडं विमलेश्वराचा टिपरास. हा असंच सगळं चालतं. एकदम घाटात आहे एकदम वरती गुफा आणि हिरवगार असं एकदम वातावरण झालंय खूप सुंदर. एक नंबर असा वॉटरपूल आहे आणि खूप सुंदर. तर मित्रांनो बघू शकता. तर मित्रांनो बघू शकता खूप सुंदर. तर भारी अशा प्रकारे माकडे मोबाईल नाही आणि बास झाला. तर मित्रांनो खूप असं एकदम वरती आहे सर्व गुफा.
पाय मारून गेलाय हिरवगार असं निसर्गरम्य वातावरण आणि वातावरणमध्ये आम्ही आता आलो आहोत. तर किती वरती आलोत बघा आणि बाकीची माणसं खालीच आहेत. आमची फॅमिली दीदी धावत येते. नियतीने आत्ते इथे पाठते. चला अशा रीतीने आपण चलत राहूया वरती. खूप सुंदर. फोन जपून ठेव, घेऊन जाईल तो येतो लगेच. चला अरे नाही कोण आया मला चिंते सांग. निवदी देते इथून. एकदम खूप सुंदर. आणि तुम्ही पण एकदा विजिट करा ह्या लोकेशनला. नो शेट ब्रो. ती गुफा आहे ना मजा वाटते. डबल 1 2 एकदम खूप सुंदर नजारा.
महाराजांची गुफा. मंडळी आम्ही वरती आलो आहोत आणि पाऊस आला आहे तर गुफेच्या इकडे वरती आहोत आणि पाऊस आला आहे. गर्दी बघू शकता तुम्ही. आणि हा सनसेट पॉईंट आहे एकदम बघू शकता. तर मी आणि आता दिदी आम्ही पटापट खाली चाललोय तर फोटो काढायसाठी धबधब्यावर आणि एकदम बाहेर खाली बघ आणि एकदम नाही एवढा पण आहे इथे भारी व्ह्यू आहे बघू शकता. दोघंच आम्ही आता पुढं आलोय आणि बाकीचे पाठी आहेत. आम्हाला फोटो काढायची लय शौक आहे. आणि पाऊस होता त्याच्यामुळे थोडा भिजलोय. निसर्गरम्य वातावरण आणि गावचं वातावरण आहे ना तसंच सेम इथे पण आहे. तुम्ही एकदा विजिट करा त्या वातावरणाला. एकदम भारी आहे. एकदम खूप सुंदर वातावरण आहे. इकडे काढायचा फोटो. हे गायांसाठी पाणी प्यायला बांधलंय सर्व आणि इकडे पाड्या आहेत. पाडा आहे आणि इकडे गाय आहे. एकदम हे मारायला एकदम भारी एकदम बांधलंय गुरांसाठी. इकडे बघा दर्शी गाय वाटतं आणि पाड्या पण आहेत. एकदम हा जर्सी गाय आहे म्हणजे किल्लर गाय आहे. एकदम भारी आहे वासरू बघा. भारी एकदम आहे. आणि एकदम भारी असा आहे पाडा. पाडे की पाडा आहे समजत नाही तर एकदम
ह्यांच्यासाठी बांधलंय पण शेड भारी एकदम, खूप सुंदर. नंतर गर्दी परत भेटेल तू. मित्रांनो, आता आपण एंड करायला विसरलो होतो व्हिडिओ. तर आपण आहे ना आता दातिवलीमध्ये आहे आणि आता आपण चाललो आहे दातिवलीतून वसईला. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा. पोचलो असतो घरी. तर आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तर बघू शकता मी समू, मी ते आणि दीदीनी ऋतू आहे. तर आम्ही 5 जण चाललो आहेत आता नावासोपाराला, म्हणजेच वसईला घरी. तर आपण हा व्हिडिओ इथंच थांबूया आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.